काय झालं माहिती का, त्या ज्या पत्रकाराने जो प्रश्न विचारला ना त्याला, अगं बाई जरांगेची तळपायाची मस्तकात गेली, अशी काय मस्तकात गेली ना की तुम्ही सगळ्यांनी बघितल्यावर ना म्हणजे दिल गार्डन गार्डन हो गया त्या पत्रकाराच्या बाबतीत. असं त्यांना माझी विनंती आहे की इकडं मात्र त्यांच्या आईला घोडे लावल्याशिवाय सोडू नका. कमेंट मी बघत नाहीये, कमेंटला उत्तर द्यायचं, घाण कमेंटला उत्तर द्यायचं तुमचं काम आहे. कारण मराठी मीडिया जरांगेच्या विरोधात मध्ये का बोलत नाही, जरांगेला उलट उत्तर का विचारत नाही, तर याच्यावर आज एका भावाने याला वाचा फोडलेली आहे, एका पत्रकार भावाने. पटापटून लोकांच्या कमेंटमुळं मला, अरे करोडो लोक माझ्या विरोधात कमेंट करत होते तेव्हा मी घाबरले नाही, तर आता जे एक दोन शेंबडे आहेत त्यांच्यामुळे मला काही फरक पडणार आहे का? अजिबातच नाही. आणि या बोलू जरा, कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच हवी. आज म्हणजे खरं सुरुवात झालेली आहे ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, किंवा अख्खा महाराष्ट्र जे सत्यवादी लोक आहेत ते चिडून होते की का बरं याला मराठी पत्रकार या नीच प्रवृत्तीच्या माणसाला उलट उत्तर का विचारत नाहीत. तर खऱ्या अर्थाने आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि मला फार बरं वाटलं की कुठंतरी पत्रकारिता अजूनही जिवंत आहे असं वाटायला लागलं. तर चला, चॅनलच्या सुरुवातीला सर्वांना विनंती करते की ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी कोणी चॅनलला लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक करायला सुरुवात करा. परंतु सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी ज्या वेळेला लाईव्हला येते त्यावेळेला तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडत असतं, आणि त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. लाईक अगदी धनाधन विषयच नाही. आजच्या दिवसाची जी सुरुवात झाली माझी ती म्हणजे खूप चांगली. एका 85 वर्षाच्या आजीबाईंनी मला कॉल केला होता. खरं त्यांचं छोटंसं कॉल रेकॉर्डिंग मला ऐकवायचं आहे, अगदी छोटंसं, परंतु ते मी उद्या ऐकवेल कारण माझ्या लक्षात राहिलं नाही. माझं ते कॉल रेकॉर्डिंग या मोबाईलमध्ये आहे, दुसऱ्या मोबाईलमध्ये घ्यायचं माझ्या लक्षात नाही. आणि त्या 85 वर्षाच्या आजीबाईंनी मला खूप साऱ्या ब्लेसेस दिले, आशीर्वाद दिलेत, खूप दुआ दिली मला, आणि खूप कौतुक करत होत्या माझं की बाई ग मला तू खूप आवडती, मला तुझं बोलणं खूप आवडतं, आणि खरंच म्हणजे इतकी अशी वाघीण हवी आहे, प्रत्येकाच्या घरात जन्माला यावी. आणि त्यांचे ते शब्द जे होते ना ते खरंच म्हणजे अगदी 12 हत्तीचं बळ मला देत होते. तर सुरुवात माझी आजीबाईंच्या कौतुकाने आणि आशीर्वादाने झालेली होती. तर आजीबाई बघत असतील तर पुन्हा एकदा तुम्हाला माझा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला आशीर्वाद दिलेत. दुसरा फोन परत असाच कुणातरी दादाचा आला होता नांदेडमधनं, आता थोड्या वेळापूर्वी. त्याने खूप म्हणजे आभार व्यक्त केले की ताई तुमच्यामुळं आमचे डोळे उघडले, आणि बाकीचे बरेच आलेले आहेत दिवसभरात मध्ये, पण लक्षात नाही माझ्या एवढं. पण सगळ्यांनी अगदी दुवाच दिली आणि सगळ्यांनी खूप 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 कौतुक केलं. आता थोड्या वेळापूर्वी एक कोणीतरी जरांग्याच्या माणसाचा फोन आला होता की तुम्ही का आमच्या दादाबद्दल, म्हणलं ठेव, परत लावू नको फोन मला, का आमच्या जरांगे दादाला बोलताय, ठेवून तुझा जरांगे दादा. सर्वात महत्वाचं म्हणजे लाईक करा, लाईक करा, आणि लिंक शेअर करायला विसरू नका. तुमचं फेसबुक असेल, तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असतील, सर्व ग्रुपवर तुम्ही आत्ता जे लाईव्ह चालू आहे या सर्व म्हणजे या लाईव्हची तुम्ही लिंक शेअर करू शकता. जास्तीत जास्त संख्येने लोक जोडल्या जायला हवीत. त्याचं कारण आपल्याला आपला हिंदू जागृत करायचा आहे, आणि जो वसा मी घेतलाय तो वसा पूर्ण करण्यासाठी तुम्ही लोक माझ्या सोबत आहात हेही मला माहिती आहे. कारण आज जे 99% माझ्या विरोधात होते ते 100% माझ्या बाजूने करण्यासाठी तुम्हा लोकांचा फार मोठा याच्यामध्ये हिस्सा आहे. ज्या वेळेला करोडो मराठे म्हणजे साधे भोळे मराठे, आणि जे मुघली मराठे होते ते तर त्याच्यासोबत होतेच, परंतु जे साधे भोळे मराठे होते ना ते जे जरांगेने त्याच्या नाटकपंथीमध्ये सामील करून घेतले होते, भोळ्या बाबड्या लोकांना भुरळ पाडली होती, आणि त्यांच्यावर जे काय जाळं त्याने टाकलं होतं आरक्षण नावाचं, की सगळं खोटं 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 त्यांना सांगत होतं. आणि ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की माझा समाज कुठंतरी भरकटला जातोय, माझ्या समाजाला हा माणूस फिरवतोय, मी कुठलाही विचार न करता करोडो लोकांच्या विरोधात गेले आणि जरांगे विरोधात बोलायला मी सुरुवात केली. मी आरक्षणाच्या विरोधात कधीच नव्हते, मी वारंवार सांगत असते, मी जरांगेच्या भूमिकेच्या विरोधात होते, कारण त्याची भूमिका ही समाजाला न्याय देणारी नव्हती हे मला कळून चुकलं होतं. त्याची भूमिका समाजाला खड्ड्यात घालणारी होती, आणि आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये मी जे बोलत होते ते शब्द आहेत.
की संगीताताई वानखेडेंनी ज्या जे शब्द बोलल्या होत्या तो एक आणि एक शब्द खरा ठरलेला आहे. परंतु हे कधी माझं सक्सेस झालं की मी लाईव्हला येत राहिले ते कशामुळं, तर माझ्या विरोधात मध्ये 99% कमेंट असायच्या आणि 1% फक्त माझ्या बाजूने असायच्या. ती 1% कमेंट मला ना खूप बळ द्यायची की नाही, हा एक माणूस माझ्या बाजूने आहे ना, नक्कीच मी योग्य दिशेने आहे. मला माहिती आहे की ते जे काही 2-4 लोक होते ना मला कमेंट करणारे, ते भीत नव्हते, ते अगदी माझ्या समर्थनात पोस्ट कमेंट करत होते किंवा मला बोलत होते, ताई तुम्ही थांबू नका, तुम्ही बोला, तुम्ही थांबलात ना तुमच्याशिवाय कुणीच नाहीये बोलणारच. जर तुम्ही थांबलात तर याच्या विरोधात कुणीच आवाज उठवणार नाही आणि हा मातंग माजवेल. हा माणूस आहे ना अक्षरशः आहे ना समाजामध्ये ना विध्वंस निर्माण करेल. आणि त्यामुळे मी घेतलेला वसा सोडला नाही, टाकला नाही. मी प्रामाणिकपणे माझ्या हिंदुत्वासाठी, माझ्या जातीवंत आणि धर्मनिष्ठ मराठ्यांसाठी लढत राहिले आणि माझ्या मराठ्यांचे आज डोळे उघडलेले आहेत. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तर प्रतिक्रिया तुमच्या देताच, परंतु जे फोन कॉल तुमचे येत आहेत ना ते खूप खूप मला लढण्यासाठी ना बळ देत आहेत आणि खरंच अभिमान वाटतोय. आणि खंतही आहे की माझा दादा आज हवा होता की याच वाईट कमेंटमुळे माझ्या दादाला अटॅक आला आणि तो या जगा नाहीये, की त्याला ते सहन झालं नाही. तो आजारी होताच, परंतु जे त्याने ते बघितलंय त्याच्या हृदयाचे ठोके अचानक वाढलेत आणि ज्या मला धमक्या येत होत्या किंवा जे मला ट्रोल करण्यात येत होतं त्याला ते सहन झालं नाही आणि तो आज या जगात नाही. परंतु तो जर असता तर नक्कीच त्याची छाती गर्वाने फुगली असती आणि तो जिथे कुठे आहे तिथेही तो बघत असेल की त्याची ताई चुकीची नाहीये. हे तो माझे बाबाही सांगत होते आईला, आज बाबाही माझे नाहीये या जगामध्ये. बाबाही सांगत होते की ती चुकीचं करत नाही, तिला अडवू नका, तिला तिचं काम करू द्यात. आणि माझा दादाही सांगून गेलाय की तिला कुणीही अडवायचं नाही, तिचं काम तिला करू देत, ती योग्य काम करते. तर हरकत नाहीये. 1-2 लोकांच्या कमेंटमुळं मला, अरे करोडो लोक माझ्या विरोधात कमेंट करत होते तेव्हा मी घाबरले नाही, तर आता जे 1-2 शेंबडे आहेत त्यांच्यामुळे मला काही फरक पडणार आहे का? अजिबातच नाही. सो हरकत नाहीये. तर विषयाला सुरुवात करूया. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो की मराठी मीडिया जरांगेच्या विरोधात मध्ये का बोलत नाही, जरांगेला उलट उत्तर का विचारत नाही, तर याच्यावर आज एका भावाने याला वाचा फोडलेली आहे. एका पत्रकार भावाने पटापट, म्हणजे बऱ्याच जणांनी ती बघितली असेल क्लिप किंवा काय झालं माहिती का, त्याचं कोणी बघतच नाही आता लाईव्ह, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित ते कळलं नसेल. पण मी ती लिंक माझ्या दुसऱ्या मोबाईलवर घेतलेली आहे आणि मी तुम्हाला ऐकवते ती. परंतु जास्तीत जास्त संख्येने मला असं वाटतं अजूनही जोडले गेले पाहिजेत. म्हणजेच अगदी धन्यवाद आर्यन दादा. माझी विनंती आहे माझ्या हिंदुत्ववादी भावांना, सगळ्यांनी जे जे लोक ट्रोल करत असतील ना त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं आहे. विनंती आहे माझी. कारण मी ज्या वेळेला इथे विषय मांडत असते त्यावेळेला मी कमेंट बघत नाही, कारण कमेंट बघितली की माझी लिंक तुटती आणि या लोकांचा उद्देशच तो असतो की मला घाणेरडी कमेंट टाकायची, मला चिडवून द्यायचं आणि माझी लिंक तोडायची. म्हणजे मला जो मुद्दा मांडायचा आहे, मला जो मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो पोहोचवला नाही गेला पाहिजे, ह्या अगदी पूर्णपणे ते प्रयत्नात असतात. म्हणून मी कमेंट बघतच नाही. परंतु जे माझे भाऊ बहीण आहेत हिंदुत्ववादी धर्मनिष्ठ, त्यांना माझी विनंती आहे की इकडं मात्र त्यांच्या आईला घोडे लावल्याशिवाय सोडू नका. कमेंट मी बघत नाहीये, कमेंटला उत्तर द्यायचं, घाण कमेंटला उत्तर द्यायचं तुमचं काम आहे. कारण बास, आता खूप त्रास केला यांनी आपला, आता नाही, आता सहन करायचं नाहीये. त्यामुळे विनंती असेल माझी सगळ्यांना. दुसरा महत्वाचा विषय की त्याचं जे काही वक्तव्य आहे ते मला तुम्हाला ऐकवायचंच आहे. अगदी मी ऐकवणारच आहे, परंतु अजून थोडेसे जॉईंट होऊ दे, म्हणजे सगळेच आनंद घेतील त्या गोष्टीचा. तर विषय कुठला की मी जे सारखं वारंवार म्हणत होते की मराठी मीडिया विकल्या गेलीये, मराठी मीडिया का जरांगेच्या विरोधात बोलत नाही, का त्याला जाब विचारत नाही, का त्याला प्रश्न विचारत नाही, का त्याला हे विचारत नाही की का रे बाबा तू काल तर हे स्टेटमेंट दिलं, आज तू असा का बोलतोय, तू आता तर असा बोलला, मगाशी तू तसा का बोलला, हे का विचारलं नाही त्याला, का विचारत नाही त्याला मराठी मीडिया. 2-4 दिवस गोदाम कुठं गायब झालेला, तर आज परत गोदाम घेऊन देतात त्याच्या पुढं. सो असे आहेत पत्रकार. परंतु काय झालं माहिती का, त्या ज्या पत्रकाराने जो प्रश्न विचारला ना त्याला, अगं बाई जरांगेची तळपायाची मस्तकात गेली, अशी काय मस्तकात गेली ना की तुम्ही सगळ्यांनी बघितल्यावर ना म्हणजे दिल गार्डन हो गया. त्या पत्रकाराच्या बाबतीत असं म्हणावं लागेल सगळ्यांना, हे खुश कर दिया बाई तूने, सच में
तूने खुश कर दिया. म्हणजे त्याने एक प्रश्न विचारला आणि जरांगेचा जो तिळपापड झाला ना तुम्हाला सांगते. अरे बाप रे बाप, बघण्यासारखं होतं बर का. काय त्याला वाटत होतं याला धरून काय काय कॅमेऱ्यासमोर मारू का काय करू मी. हा असला झाला ना त्याचा जीव. कसा काय याने मला हा प्रश्न विचारला. ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे जरांगे ए अख्खा नंगे. ही सुरुवात आहे, लक्षात घे. मी बोललेला एक शब्द खरा झालेला आहे. आता तुला झिरो किंमत आहे. तुझी जी किंमत आहे ना, तुला वाटतंय अजूनही मीडिया तुझ्या सोबत आहे. आणि काय झालं लक्षात घ्या, काय झालं माहिती का. बऱ्याच वेळा असं होतं ना, रानू मंडल बघितली असेल तुम्ही, सोशल मीडियावर तिचं एक गाणं फिरलं, त्याच्यानंतर ते घराघरापर्यंत पोहोचलं आणि लोकांनी तिला डोक्यावर घेतलं. अरे भीक मागणारी बाई एवढं छान गाणं म्हणते. आणि सगळ्यांच्या मनातल्या भावना व्यक्त झाल्या की नाही, हिला मोठं स्टेज मिळालं पाहिजे, हिला चांगल्या स्टुडिओमध्ये गाणं गायला मिळालं पाहिजे, तिला संधी दिल्या गेली पाहिजेत. आणि तो आवाज अक्षरशः म्हणजे ते जे आहे पब्लिकचं म्हणणं ते कुणापर्यंत गेलं, हिमेश रेशीमेपर्यंत. हिमेश रेशीमे याने तिला एका पिक्चरमध्ये गाणं म्हणण्याची संधी सुद्धा दिली. परंतु म्हणजे तिच्याकडनं गाणं गाऊन घेतलं, पण ते पूर्ण नाहीये, अगदी थोडंसंच आहे म्हणतात, तिला ते जमतच नव्हतं. याचं रानू मंडल आहे ना, हा जरांगे म्हणजे रानू मंडल आहे, एवढं लक्षात ठेवा. काय झालं माहिती का, ती भीक मागत होती म्हणजे तिच्या पोटापुरती. बघा जरांगे आणि रानू मंडल इतकं साम्य आहे. पहिलं मला ही कहाणी सांगू द्या, नंतर मी त्याचं ऐकवते. जरांगे आणि रानू मंडल या दोघांमध्ये इतकं साम्य आहे, तुम्हाला सांगते. अगदी मन लावून ऐका, अगदी मन लावून ऐका. की काय करायची, रानू मंडल गाणं म्हणायची, लोकांना काय करायची ती, म्हणजे त्यांचं मनोरंजन करायची. का तर तिला 2 रुपये भेटले पाहिजेत. त्याच पद्धतीत बघा, तिला गाण्याचे सूर ताल लय काही माहिती नव्हतं. ती आपलं ती ऐकायची आणि ती तसं म्हणायची. बाकी तिला गाण्यातल्या चाली वगैरे म्युझिक हे काही माहिती नव्हतं. गाणं म्हणायचं म्हणजे तुम्ही असंच म्हणलं तर चालतं का, नाही, त्याच्यातल्या सर्व काही माहिती असायला हवी. त्यावेळेला तुम्ही स्टुडिओमध्ये ते तुमच्याकडनं गाऊन घेतलं जातं ते गाणं. परंतु काय झालं, हिने ते गाणं तेच 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 ऐकत गेली ही, त्याच्यामुळे हिचे ते गाणे एवढे पाठ झालेत की विचारायला नको. आणि हिने ते गाणे म्हटलेत चौकातमध्ये भीक मागताना, कुणीतरी ते शूट केलं आणि ते व्हायरल केलं. त्याच पद्धतीत काय झालं, जरांगे हा बऱ्याच वर्षापासून बघा तिचं गाणं म्हणणं आणि जरांगेचं आंदोलन किती साम्य आहे दोघांमध्ये. लाईक करा, लाईक थांबल्या नाही पाहिजेत बरं का. 136 आहे लाईक, फक्त लाईक बार बटन तुटेपर्यंत लाईक करा, लाईक थांबल्या नाही पाहिजे. आता काय झालं माहिती का, की हिचं गाणं म्हणणं आणि जरा नंगेचं, अख्ख्या नंगेचं आंदोलन किती साम्य आहे बघा. अख्खा नंगे पण काय करतो, कितीतरी वर्षापासून हा आंदोलन करत येतोय. आता आंदोलन यांनी केले, यांनी काय केलं, अण्णासाहेब पाटलांचं ऐकलेलं. अण्णासाहेब म्हणजे जे छावाचे आहेत दोन्हीही अण्णासाहेब, त्या दोन्ही अण्णासाहेबांचं यांनी ते की बाबा आरक्षणासाठी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आरक्षणासाठी यांनी लढा उभारलेला होता. किंवा इतक्या आणखी अजून 8-10 वर्षापासून जो लढा आपण उभारलाय सर्वांनीच महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी, तर ते त्याने ऐकलेलं. म्हणजे त्याने जे ऐकलं, अभ्यास आहे का त्याचा आरक्षणाचा, अजिबात नाही, अजिबात नाही. त्याचा बिलकुल अभ्यास नाही आरक्षणाच्या बाबतीत. जसा रानू मंडलचा गाण्याच्या बाबतीत अभ्यास नव्हता, रानू मंडलचा गाण्याच्या बाबतीत अजिबात अभ्यास नव्हता. ती ते ऐकायची आणि ते ऐकून म्हणायची. तिला त्यातला सूर ताल लय, कुठं थांबायचं, कुठं काय करायचं हे तिला माहिती नव्हतं. त्याच पद्धतीमध्ये जरांगेला आरक्षण म्हणजे काय हे माहिती नाही. फक्त आरक्षण पाहिजे का, तर आरक्षणामुळे या लोकांची नावं मोठी झालेली आहे, आरक्षणामुळे आबा पाटलाला भरपूर पैसे भेटलेले आहे, आरक्षणामुळे आणखी काय असतील दलाल, मया डोंगरे लाले लाल झालेला आहे. असे आरक्षणामुळे बरेच दलाल आहेत ना, ते लाल झाले होते. मग याला वाटलं की अरे यांचे एवढं घरं भरलेत ना आरक्षणामुळे, मी पण करणार. मग त्यांनी काय केलं माहिती का, ते सत्र चालूच ठेवलं आरक्षणाचं. दरवर्षी उपोषणाला बसायचं किंवा आंदोलन करायचं, कुणाकडनं तरी 1-2 लाख रुपये घ्यायचे आणि आपलं घर त्याच्यावर थोडंसं चालवायचं, थोडेफार बायकोला द्यायचे, हा डिंग्या मारत फिरायचा. अशा पद्धतीमध्ये जरांगेचा विषय होता. त्याला आरक्षणाचा अभ्यास नव्हता. आरक्षण हे आपल्याला कशा पद्धतीत मिळालं पाहिजे, आरक्षणाचा म्हणजे कसं मिळालं म्हणजे आपल्याला ते टिकन, हे कुठल्याच गोष्टीचा त्याचा अजूनही अभ्यास नाहीये. जसं रानू मंडलला उभं केलं होतं तसं याला उभं केलं बरं का. हा, आता रानू मंडलला ज्या पोराने उभं केलं होतं ना, काय झालं नंतर त्या पोराने तिची जास्त वाहवा केली. कारण त्याला रानू मंडलला जे पैसे येत होते, रानू मंडलचं ना अकाउंट होतं ना, काय होतं ना, घर ना दार, मग तोच घेऊन जायचा, तिला काहीच माहित नव्हतं. मग ते पैसे त्या जो मुलगा होता ना त्याला पण भेटत होते, हे रानू मंडलने सांगितलं बरं का. नंतर तसं जरांगे पण सांगणार आहे काही दिवसांनी. मग ते तशा पद्धतीत तो पोरगा नाही का, तिला आणखी व्हायरल करायला लागला, आणखी व्हायरल करायला लागला रानू मंडलला.
का तर त्या मुलाचा फायदा होता ना त्याच्यामध्ये, तिला काहीच कळत नव्हतं. तसं काय झालं, याचं आंदोलन झालं आणि त्याचा फायदा कुणी घेतला? रोहित पवार आणि राजेश टोपे. राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी वाकड तोंडेश्वर यांच्यापर्यंत ते पोहोचवलं आणि त्यांनी सांगितलं याला काय पाहिजे ते पुरवू. अरे समाज वेडा झालाय. म्हणजे यांनी बरोबर तर प्री प्लॅनिंग करून ते चिघळवलं आणि बरोबर याला सांगितलं तुला काय लागन सभा घे महाराष्ट्रभर, काय तुझ्या सभेला खर्च, काय तुला पब्लिक बोलवायला खर्च, काय तुला कशाला पैसे लागतील ते आम्ही पुरवू, फक्त आमची सत्ता आली पाहिजे. म्हणजे काय झालं तर यांच्या फायद्यासाठी यांनी हे येडं बुजगावणं उभं केलं, अख्खा नंगे नावाचं. बरं, या उभं राहिलं पण याला त्या रानू मंडल सारखं माहितीच नाही ना काय. आता काय केलं यांनी, मीडिया पण विकत घेतली. मीडिया विकत घेऊन त्याच्या पुढे बसवली आणि त्या मीडियाला सांगितलं त्याला प्रश्न विचारायचा नाही, तो जे बोलेल ना तेच ऐकायचं, त्याला उलट प्रश्न कुणीच विचारायचा नाही. बरं, त्याला काय प्रश्न विचारायचे हे मीडियाला अगोदरच सांगून ठेवलेलं असायचं की त्याला काय प्रश्न विचारायचे, एवढेच विचारायचे. तेवढ्या प्रश्नाची उत्तरं त्याची पाठ असायची आणि उत्तरं काय, पाडूनच टाकीन, झोडूनच टाकीन, सुपडा साप याच्याशिवाय दुसरं काहीच नाही त्याचं. आणि बापा लय बेकार, लय बेकार, बरं बस हेच फक्त, दुसरं काहीच नाही, दुसरा विषयच नाही. म्हणजे त्याला जर ती स्क्रिप्ट दिलेली असेल, तो आपला जेवढी पाठ आहे तेवढी बोलायचा आणि तो विसरला. ते फडणवीस लेकराच्या तोंडातला घास घेतला, लेकरं मारली, आमची लेकरं खुर्चीवर बसवायची, मराठ्याचा घात केला, मराठ्याला मारून टाकलं, मराठ्याचा जात संपवायची का. म्हणजे हे त्याचे आपले ठरलेले ते पॉइंट. हा, कोणाच्या बोच्यावर बोलायचं, कोणाला म्हणायचं गु खातो का, कोणाला म्हणायचं की संडास लागली. म्हणजे हे त्याचे घाणेरडे शब्द. आणि याला पत्रकार म्हणतात की तो ऑर्गनाइक आहे, म्हणजे काय नैसर्गिक आहे. अरे देवा, ह्याला नैसर्गिक म्हणतात, अच्छा असू शकतं. तर या सगळ्याचा भांडाफोड आणि या सगळ्याच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला होता की काय याला पत्रकार विचारत नाही. तर सगळे चॅनल विकल्या गेलेले, ते थोडे बहुत अगदी बोटावर मोजण्या इतके की ते विकल्या गेलेले नाहीत. आणि मला वाटतं जो भाऊ ज्याने विचारलं ना त्याला आज की जो प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे 1-1.5 हजारापर्यंत जाऊ द्या बघणाऱ्यांची संख्या, मी नक्की तुम्हाला ऐकवणार आहे. सगळ्यांना छान वाटेल की कसं त्याने त्याच्या पोटातलं ओठावर आणलं पत्रकाराने, काय तो चिडला त्या पत्रकारावर, काय चिडलाय. 500 पर्यंत लाईक गेल्या पाहिजे, पटापट लाईक करा. 500 लाईक गेले की मी तुम्हाला ऐकवायला सुरुवात करते. मस्त वाटेल तुम्हाला, खूप छान वाटेल ते ऐकून की त्या पत्रकाराचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्या पत्रकाराचं कौतुक करते की त्याने प्रश्न विचारण्याची हिंमत केली. अख्ख्या नंगेला त्याने अख्ख्या नंगेला प्रश्न विचारण्याची हिंमत केली. हा, तर आता अख्खा नंगेचा झालेला आहे रानू मंडल, त्याला नवीन नाव द्यायचं सगळ्यांनी, रानू मंडल. अख्खा नंगेचा झालेला आहे रानू मंडल, अगदी तंतोतंत. आणि मी कसा रानू मंडल तुम्हाला सांगितलं की जसं रानू मंडलला गाण्यातलं काहीच माहिती नव्हतं, ज्या वेळेला स्टुडिओमध्ये गेली तिला ते जमतच नव्हतं त्या म्युझिक सोबत बोलायला, त्याचप्रमाणे जरांगे ज्या वेळेला त्याला स्टुडिओमध्ये बोलवतात त्यावेळेला तो दुसऱ्या लोकांना नको म्हणतो डिबेटला, अजिबात डिबेटला नको कोणी, मीच फक्त मलाच विचारायचं. कारण डिबेटला बसल्यावर त्याला ते कायदेशीररित्या संविधानिकरित्या बोलताच येत नाही हो, त्याला त्याचं नॉलेजच नाहीये, त्याला त्याची अक्कलच नाहीये. त्याच्यामुळं काय होतं माहिती का, त्याचा फार मोठा गोच्ची झाली बघा त्याची. हा, त्याचा असा गोच्चा झाला, पण त्याचा तो गोच्चा सोडवला कुणी, त्याच्या त्या पवार बाबांनी म्हणजे कसा सोडवला, तेवढा पुरता की तुला पत्रकार काय प्रश्न विचारणार नाही, कारण ते आम्ही विकत घेऊन बसवलेले आहेत, पेड पत्रकार आहेत, त्यामुळं विषयच नाही काय. आता राहिला की जवळजवळ तो संपण्यातच जमा आहे. पण काय झालं माहिती का, कार्यकर्ते मात्र पिळा पिटोळा काहीतरी आपली बघा ना हाय का गर्दी माग नाही, समजलंय लोकांना. आज इतका विरोध समाजातनं त्याच्यासाठी होतो, कारण समाजाचे डोळे उघडलेत. हा म्हणतोय आज त्याला गोदाम विचारतोय, तुम्ही संभ्रमात मध्ये ठेवलंय समाजाला, गोदाम म्हणतोय. संभ्रम आहे का थोडासा, काय संबंध, ते संभ्रम बिंभ्रम वापरू नका, ते काय संबंध संभ्रमाचा. मी सांगितलं रप्पा रप्पाडा, एका लाईनीत उभ्या, एका लाईनीत या आणि रप्पा रप्पाडा. अरे भाकरी संग पुरणपोळी खाणारा, हे जे आहे ना, हे भाकरी संग पुरणपोळी खाणारे, ऐकलं का तुम्ही हे कॉम्बिनेशन कधी, पण हे तसंच आहे. हा, याला कशासोबत काय खावं हेच माहिती नाही. ते म्हणतो रप्पा रप्पाडा आणि लाईनीत उभे राहा. ह्याच्या मायला कुठे गेलाय तू, रप्पा रप्पाडा आणि लाईनीत उभे राहा आणि संभ्रमच नाही, कशाचं संभ्रम आणि कशाचं काय.
आणि माझा समाज लय बुद्धिवान, माझा समाज मराठा लय हुशार. मराठा ना म्हणजे हरभऱ्याच्या जाड्यावर त्या मराठ्याला बसवायचं. मराठा वेडा आहे. अरे अख्खा नंगे, तू ये ना, तू मराठ्यांना तू वेड्यात काढलं रे. मराठ्यांच्या इतका खरंच बुद्धिवान नाही, पण तू मराठ्यांचा जो घात केलाय ना, जे तू नुकसान केलंय ना, आणि तू जी समाजामध्ये दरी निर्माण करून ठेवली ना, जी दुफळी निर्माण केली, तू ती कधीही न भरणारी आहे. कित्येक वर्ष जातील. अरे 70 वर्ष काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने हेच केलंय. 70 वर्ष काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने हेच केलंय. ते कुठंतरी या 10 वर्षात मध्ये मिटवण्याचं काम भाजप सरकारने केलं होतं. परंतु तुझा आहे ना, तुला ते नाही का उभं करून ना, जे त्या शरद पवाराला 10 वर्षात जमलंच नाही, त्याने भयंकर प्रयत्न केले, परंतु त्याचे प्रयत्न हाणून पाडलेत सगळे. भाजप सरकारने त्याचे प्रयत्न हाणून पाडले. परंतु तू गेल्या 14 महिन्यापासून म्हणजे मरता सुद्धा याला समाजाला आगच लावून द्यायची. काय माणूस आहे. अरे गौऱ्यात गेल्यात रे मसनात, जाताना तरी चांगलं काम करावं. गौऱ्या मसनात गेल्याय ना, वाटलं कुठंतरी गणपतीच्या दर्शनाला गेलाय, वाटलं कुठंतरी छत्रपतींच्या रायगडावर गेलाय, असं वाटलं. हा सुधारला का? हा सुधारला नव्हता हो. काय बोलतात ना, ते जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. काय कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, ते माझा बाप म्हणायचा, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, ते पायपात घाला नाही तर फुकणीत घाला, ते वाकडच. तसं या वाकड्याचं वाकडच. आता मुळातच तो वाकडा आहे, त्याला काय सरळ करता नाही करू शकत कुणी सरळ. तर त्या वाकड्यानं असं काही या चिलीम फुक्याला बसवलं, आणि या चिलीम फुक्याने असा काही समाजाचा विध्वंस केला की अगदी बघतोय आपण उघड्या डोळ्याने. तर हरकत नाही, मला पुन्हा मी तुम्हाला मॅसेज त्याचं ते ऐकवणारच आहे. परंतु मला आणखी एक संदेश सगळ्यांना द्यायचा की मला एक फोन आला होता दुपारी, आणि त्यांनी सांगितलं की ताई, तुम्ही महायुती म्हणताना हे कळत नाहीये ग्रामीण भागातल्या लोकांना. ते तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर पारावर आले ना बसायला, म्हणतात अरे ती पोरगी म्हणते महायुतीला, मग हा कोण आहे महायुतीचा? आता महायुती आणि महाविकास आघाडी काय झालं माहिती का, महा नावं आलीत दोन्हींच्या ह्याच्यामध्ये. ते विकास आणि युती एवढ्याचे फक्त, ते नाही लवकर कळत आहे ग्रामीण भागातल्या लोकांना. तर म्हणले तुम्ही चिन्हांची नावं सांगा, चिन्ह सांगा की कुठल्या चिन्हाला निवडून. कारण त्या म्हाताऱ्या लोकांना तुमचं सगळं म्हणणं पटायला लागलं, परंतु त्यांना हेच कळून नाही राहिलं की मतदान कुणाला करायचं, महायुती कोणची आणि महाविकास आघाडी कोणची. आता त्या पारावर जर महाविकास आघाडीची लोक असतील तर ती लोक सांगतात ते आहे ना तुतारी नाही का, तुतारी त्यालाच द्यायचं, त्याच्याच बद्दल बोलती ती बाई. म्हणजे नाही का मशाल नाही का मशाल, त्यालाच बोलती ती बाई. पंजा नाही का पंजा, त्यालाच मत द्या. म्हणजे हे कुठंतरी वेगळं चाललंय. त्यामुळे तुम्ही फोडून सांगा. झोपडीतल्या आजोबांना महायुती आणि महाविकास आघाडी यातला फरक कळत नाहीये. त्यामुळे तुम्ही फोडून सांगा कुणाला मतदान करायचं. तर आज माझ्या तमाम आजोबा, आजी, मामी, काका, मावशी सगळ्यांना मी सांगेन की आपल्याला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ, ज्या ठिकाणी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे चिन्ह दिसतील त्या ठिकाणी आपल्याला वोटिंग करायची आहे. आपल्याला अजिबात कुठलंच बटन दाबायचं नाही. आपल्याला कोणचं बटन दाबायचं? कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे 3 जिथं असेल, ज्या प्रभागामध्ये ज्याला ती उमेदवारी मिळालेली असेल, कुणाला कमळवाला, घड्याळवाला आणि धनुष्यबाणवाला. लक्षात ठेवा, ही लाईव्ह माझी जास्तीत जास्त फिरली पाहिजेत, कारण वयस्कर आजोबा आजींच्या मनामध्ये याचा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी यातला फरक कळत नाहीये. त्यामुळे त्यांना चिन्ह सांगा की कुठल्या चिन्हाला त्यांनी बटन दाबलं पाहिजेत. तर मी पुन्हा एकदा त्यांना सांगेल की आपल्याला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हा पुढचेच बटन दाबायचे आहे. धनुष्यबाण हे शिंदे साहेबांचं आहे, लक्षात घ्या. ज्या शिंदे साहेबांनी आपल्याला 1,500 रुपये दिले, तुमच्या लेकीवाळीला, तुमच्या नातीला 1,500 रुपये दिले महिन्याला खर्चायला, की तिला तिच्यासाठी कधीच 1 रुपया तिच्याजवळ उरत नव्हता, परंतु आज तिच्याजवळ तिच्या हक्काचे 1,500 रुपये आहेत. जे कधी तुमच्याकडे तुमची लेकबाळ आली असेल ना, तर तुम्ही किती देणार हो तिच्या हातामध्ये? 100-200 रुपये कधी देणार? 4 महिन्यातनं एकदा लेक घरी आल्यानंतर. परंतु ह्या शिंदे साहेबांनी दर महिन्याला त्या बहिणीला 1,500 रुपये तिच्या खात्यात मध्ये दिलेत. अगदी तुझ्याकडे नाहीये ना, खर्च करतो तुझ्यासाठी म्हणून त्या बहिणींनी लक्षात ठेवा की या भावाला, म्हणजेच काय तर शिंदे साहेबांचं धनुष्यबाण आहे, आपल्या फडणवीस साहेबांचं कमळ आहे आणि अजितदादा पवार यांचं घड्याळ आहे. हे चिन्ह सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या
निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी आपल्याला 20 तारखेला कुठले बटन दाबायचे आहेत लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येकाला माझी विनंती आहे, दादा हो, ताई हो, मावशी, काकू, आजी, सगळ्यांना, की ज्यांना कुणाला मतदान बूथवर जाता येत नसेल, ज्यांना कुणाला काही इजा झालेली असेल, त्रास झालेला असेल, शारीरिक काहीतरी अपंगत्व असेल, तर त्या व्यक्तीला आपल्या हिंदुत्ववादी भावांचं तुमच्या गाडीवर बसून वाट बघू नका की त्या उमेदवाराने गाडी पाठवली का मतदान बूथवर नेण्यासाठी, त्यांनी काहीतरी सोय केली का. नाही, ते आपलं कर्तव्य आहे. आपण स्वतः त्या मावशीला, त्या आजीला, त्या काकाला, त्या आजोबांना, जे कोण असतील त्यांना गाडीवर बसवायचं आणि मतदान बूथवर न्यायचंय मतदान करायला. जे लोकसभेला झालं ते आता होता कामा नाही. विधानसभेला आता आपल्याकडून ती गल्लत व्हायला नको. एक लक्षात ठेवा, अभी नाही तो कभी नाही. 5 वर्ष भोगावं लागेल. 5 वर्ष, 2.5 वर्ष डोक्यातनं काढू नका. 2.5 वर्ष आपण मरद यातना भोगलोय. 2.5 वर्ष आपण अघोषित आणीबाणी उद्धव ठाकरेंनी लावली होती आपल्यावर. आपण 2.5 वर्ष अघोषित आणीबाणीला सामोरं गेलोय. सांगा ना, काय दिलंय आपल्याला? 2.5 वर्षात काय विकास केलाय? काही नाही. फक्त घरात बसा तुम्ही पण आणि मी पण बसेल, पण टॅक्स मात्र चुकवला नाही बाबांनी. पेट्रोलवरचे, डिझेलवरचे अजिबात कधीच दर कमी केले नाही राज्य सरकारचे. केंद्र सरकारने केले, परंतु राज्य सरकारने मात्र अजिबात त्यांच्या याचा जीएसटी कमी केला नाही. तिकडं मरा, जीव द्या. अरे बँकेची लोक येत होती, लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना आठवत असेल त्याही वेळेला कोरोना काळात सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्यावेळेला बँकेची लोक घरी यायची आणि सर्वसामान्यांना त्रास द्यायची. त्यावेळेला मी घोडे लावले होते एका बँकेवाल्याला. EMI गाडी ओढून नेणाऱ्याला घोडे लावले होते. तो व्हिडिओ माझा अक्षरशः 35 मिलियन लोकांनी बघितलेला होता. 35 मिलियन लोकांनी तो व्हिडिओ माझा बघितलेला आहे. आणि त्यावेळेला लोक माझं नाव सांगायचे. त्या बँकेवाले आले का घरी, म्हणायचे संगीता देवानखेडेला फोन करू का, आणि बँकेवाला पळायचा. मला अखंड महाराष्ट्रातनं त्याही वेळेला फोन आले होते की ताई, तुमच्या त्या व्हिडिओमुळं आज ना माझी गाडी वाचली नाही तर माझी गाडी ओढायला आला होता. म्हणजे या उद्धव ठाकरेला लाज वाटली नाही की आपण एखादी पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावं की अरे कोरोनामध्ये लोकांना कामं नाहीयेत, कुठून ते हप्ते भरतील, कुठून तुमचे पैसे देतील. अजिबात EMI कुणी घेऊ नका. जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही, जोपर्यंत लोक कामाला जात नाही, तोपर्यंत तुम्ही अजिबात लोकांकडनं हप्ते घ्यायचे नाही, EMI घ्यायचे नाही, कोणाच्याही गाड्या ओढून न्यायच्या नाही. हे उद्धव ठाकरेने सांगितलं नाही बरं का. नाही, असंख्य अत्याचार या उद्धव ठाकरेने आपल्यावर केले. शरद पवार त्याचा गुरु, शरद पवार त्याला जसा सांगत होता, पीळ या सर्वसामान्य लोकांना. लक्षात घ्या, त्याच पद्धतीत आपली त्यांनी अवस्था त्या 2.5 वर्षात केली होती. त्याच पद्धतीत त्यांनी आपली अवस्था 2.5 वर्षात केली होती. म्हणून आता यांच्या हातात मध्ये आपल्याला सरकार द्यायचं नाही. यांच्या बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे, लक्षात ठेवा. चला, टायमिंग झालेला आहे, 3 मिनिटं उरलेत. आजचा व्हिडिओ खरं मोठा झालाय, थोडासा दिलगिरी व्यक्त करते, परंतु विषयही तसेच होते आणि ते मांडायला हवेत. जाता जाता तुम्हाला जरानंग्याचा तो जो आहे ना व्हिडिओ, सगळेजण आतुरतेने बघत होते. अरे कमी का झाले, चला या पटापट या. चला, ऐकवते सगळ्यांना, या पटापट या आणि लाईक करा. लाईक थांबवू नका. मी 500 लाईक म्हटलं होतं, तुम्ही लोकांनी केलं असलं, हे असं करू नका राव. हे चिटिंग आहे. ये तो चीटिंग है, मत करू ऐसा. लाईक करा. 20 लाईक पाहिजेत फक्त. 20 लाईक पाहिजेत फक्त मला, म्हणजे 500 होऊन जाईल आकडा. पटापट लाईक करा. लगेच सुरुवात करते ऐकवण्याची. त्याचा चेहरा तुम्हाला दाखवते सुद्धा मी. अगो बाई बाई बाई, त्याचा आवाज तुम्हाला ऐकवते. तुमच्या मनाला आहे ना, मनाला ऐक फार बरं वाटेल. यस, फार बरं वाटेल. आता मी यांची नावं का आज आहे ना, मी फक्त तुम्हाला चिन्ह सांगितले. उद्या मी सगळे कॅन्डिडेट जे आहेत कुठल्या कुठल्या भागातले, मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे की कुठल्या चिखली तालुक्यामध्ये कोण आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोण आहे, भोसरी किंवा आमच्या चिंचवडमध्ये कोण आहे. हे सगळे महायुतीचे जे उमेदवार आहे ना, मी त्यांची नावं सांगणार आहे. त्याचं कारण, जरांगेचा एक व्हिडिओ बनवला कुणीतरी आणि त्याच्यावर डायरेक्ट पोस्टर लावलेला आहे की यांना सगळे जे उमेदवार आहेत त्यांचे फोटो लावलेत महाविकास आघाडीचे, आणि त्या उमेदवारांना मतदान करायचं नाही असा त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि एकीकडनं जरांगेचा फोटो आहे. तर तो जर तसं करत असेल ना, त्याला मी आतापर्यंत पुरून उरले, इथून पुढेही पुरून उरणार. आणि हे तुम्ही भाऊ बघणार आहात. एकटी वाघिणी नाही हिंदुत्वाची, त्या जरांगेला पुरून उरली. त्याच्या अख्ख्या
रावण टोळीला, कळलं ना? हा, काही फरक पडणार नाही, लक्षात घ्या. याचा बाजार उठवणार. सुचला तुम्हाला ऐकवते. धन्यवाद. आता बघा याचं कसं धिंगाणा झालेला आहे. मस्त आहे का? छान. या दिवसानंतर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे लोकांमध्ये की तुम्ही आता शरद पवारांच्या बाजू म्हणजे शरद पवारांची मान काय अशी चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, ते फक्त तुमच्यात आहे एकट्यात, बाकी कोणात नाही. तुमच्या सगळे स्क्रीनशॉट बघितले नाही बोललं तरी ते वेगळंच लिहितो आणि मी ते पुन्हा ऐकतो आणि ऐकलं म्हणतो माझी ही जेव्हा शब्द झाले कुठेच नाही. कमून असं एवढ्या मोठ्या समाजाने काय केलं तुमचं? का नाराजी? तुम्ही 10 दिवस, आता हे प्रचाराचे निवडणुकाचा काळ आहे, त्या 10 दिवसाच्या काळामध्ये काय म्हणजे तुम्ही दौरे करणार आहात? पुन्हा एकदा ऐकता? जिल्ह्यात जाणार काय त्याचं शेड्यूल काय ठरलेलं? मी जाणार समाजाच्या दर्शनासाठी, मी जाणार. माझ्या पाटील, तुम्ही ज्या दिवशी माघार घेतली निवडणूक त्याच दिवसानंतर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे लोकांमध्ये की तुम्ही आता शरद पवारांच्या बाजू म्हणजे शरद पवारांची मान काय अशी चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, ते फक्त तुमच्यात आहे एकट्यात, बाकी कोणात नाही. तुमच्या सगळे स्क्रीनशॉट बघितले नाही बोललं तरी ते वेगळंच लिहितो आणि मी ते पुन्हा ऐकतो आणि ऐकलं म्हणतो माझी ही जेव्हा शब्द झाले कुठेच नाही. कमून असं एवढ्या मोठ्या समाजाने काय केलं तुमचं? का नाराजी? तुम्ही 10 दिवस, आता हे प्रचाराचे निवडणुकाचा काळ आहे, त्या 10 दिवसाच्या काळामध्ये काय म्हणजे तुम्ही दौरे करणार आहात, वेगळ्या जिल्ह्यात जाणार आहात का काय त्याचं शेड्यूल काय ठरलेलं आहे? जाणार समाजाच्या दर्शनासाठी, मी जाणार. माझ्या समाजाच्या दर्शनाला मी जाणार 100%. मी रोखत नसतो कोणाला, मी जाणार. पण मी माझा आणि हा चोरून तुतारीचा प्रचार करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. यांनी काही सांगण्याची गरज नाहीये. सो हरकत नाही. बघितलं असेल तुम्ही की तो पत्रकार त्यांना विचारतोय की समाजाचं असं म्हणणं आहे की तुम्ही शरद पवाराचा माणूस आहे. हा म्हणतो समाज नाही, फक्त तुम्ही एकटे. मी बघितलंय तुमचं सगळं. तुम्ही मी जे बोलत नाही ते सुद्धा तुम्ही लिहिता. काय केलं? का म्हण असा का म्हण हे असे बोट काय काय त्याला काय पोलिओ झालेला आहे काय माहिती? का म्हण काय केलं तुमच्या समाजानं? का आमच्या समाजाच्या विरोध काय केलं तुमचं गरीब समाजानं? असं ती बोलते. सुचला हरकत नाहीये. ऐकलं, पत्रकारांनी सुरुवात केली आणि माझी त्या पत्रकार भावाला विनंती आहे, असाच फाड त्याला. भाऊ सल्यूट तुला, तू कोण आहे मला माहित नाही, असाच नंगा कर त्याला. यास मानलं तुला. कुठंतरी ना चौथा स्तंभ जो कोसळला होता तो मला असं वाटतं तुझ्यासारख्या भावांमुळे उभा राहील. अपेक्षा आहे कुठंतरी. लोकशाहीचा चौथा स्तंभ हा कोसळवला होता विकलेल्या पत्रकारांनी, परंतु तुझ्यामुळं कुठंतरी एक आशा पल्लवित झाली आहे मनामध्ये. सो हरकत नाहीये. चला जाता जाता सर्वांना विनंती करेल, उद्या मी व्हिडिओ बनवणारच आहे प्रत्येक तालुक्यातल्या उमेदवाराचा, की कुठल्या तालुक्यामध्ये कुठला उमेदवार उभा आहे महायुतीचा, त्याची मी माहिती देणारच आहे. त्याचबरोबर जाता जाता सगळ्यांना विनंती करेल, नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर. लक्षात ठेवा, भगव्याला सोडायचं नाही, अजिबात भगव्याला सोडायचं नाही. हा, ही रावण टोळी आहे, ही आपल्याला मातीत घालायची, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. दुसरा विषय, सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगते की आपल्याला, मी आत्ता पण सांगितलं ना, आता पुन्हा आठवण करून देते, आपल्याला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या हे जे 3 चिन्ह आहे याच्या पुढचीच आपल्याला बटणं दाबायची आहेत. म्हणजे कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण हे 3 चिन्ह आहेत महायुतीची. महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे, लक्षात ठेवा. आणि महाविकास आघाडीला आपल्याला गाडायचं आहे. म्हणजे आपल्याला कुणाला मतदान करायचं नाही, आपल्याला पंजाला मतदान करायचं नाही, आपल्याला तुतारीला मतदान करायचं नाही, आपल्याला मशालीला मतदान करायचं नाही, लक्षात ठेवा. हा, सो हरकत नाही. चला जाता जाता विनंती करेल भोसरी आणि मोशीच्या संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना की भोसरी, मोशी आणि चिंचवड आणि सांगवी या ठिकाणी जे उभे आहेत ते शंकर भाऊ जगताप हे लक्ष्मण भाऊ जगताप यांचे भाऊ आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे ते भाऊ आहेत. आणि अश्विनीताई जगताप, माझे आमदार अश्विनीताई जगताप यांचे ते दीर आहेत.
सांगवीचा विकास हे सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर विकास कसा असावा हे बघायचं असेल तर सांगवीला जाऊन बघा, चिंचवडला जाऊन बघा. अगदी लक्ष्मण भाऊ जगतापने अजय अमर त्यांचं नाव करून गेलेले आहेत. तिथली जनता त्यांना कधीच विसरणार नाही. अगदी तिथला चेहरा मोहराच त्यांनी बदलून टाकला. मी 4 वर्ष मी त्या ठिकाणी राहिले आणि खूप छान सगळ्या सुखसुविधा सगळं काही छान त्या लोकांना त्यांनी तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर भोसरीमध्ये महेश दादा लांडगे यांनी सुद्धा खूप छान पद्धतीमध्ये विकास केलेला आहे. कारण भोसरी MIDC ही सुद्धा फार मोठी MIDC आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की भोसरीचा त्यांनी विकास केला नाही, ज्यांना कुणाला संभ्रम असेल त्यांनी चाकणला जाऊन बघावं. चाकणला ज्यांनी 20-20 वर्ष आमदारकी भोगली ना, त्यांना सुद्धा ते जमलं नाही. ते महेश दादा लांडगेंनी 10 वर्षात मध्ये करून दाखवलं. अरे किती छान स्वच्छ रस्ते, सुटसुटीत रस्ते, इतकी स्वच्छ MIDC, काय कुठल्या सुविधा नाही दिल्यात त्यांनी. अरे गुदमरतोय चाकणला गेलं की जीव. आणि जे काय राहिलं असेल ना ते आणखी सुद्धा ते देतील. म्हणजेच काय तर तिसऱ्यांदा ज्यावेळेला आपण त्यांना आमदार करणार आहोत त्यावेळेला महेश दादा लांडगे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. म्हणून आपलं वोट वायाला जाऊ देऊ नका. माझ्या भागातले, चिखली बुलढाणा भागातले, माझ्या विदर्भातले जर कोणी इकडे राहायला असतील, बरेच आहेत मला माहिती, विदर्भ मेळावा घेतला होता त्यांनी, तर सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला महेश दादा लांडगे यांनाच मतदान करायचं आहे. आणि सांगलीच्या जनतेला सुद्धा माझी विनंती आहे की आपल्याला त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू शंकर भाऊ जगताप यांनाच मतदान करायचं आहे. सो हरकत नाहीये. चला, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम. जाता जाता सगळ्यांनी नारा लावून टाका. आणि माझी लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत. माझी विनंती आहे सर्वांना, निवडणुका होईपर्यंत माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझे व्हिडिओ चोरून जर कोणी त्यांच्या युट्यूबला टाकत असेल तर मला माहिती द्या, त्याला स्ट्राईक मारणार मी. त्यामुळं आपले व्हिडिओ कुणाला चोरू द्यायचे नाही. तुम्ही फेसबुकला, इन्स्टाला, व्हॉट्सअपला तुम्ही लिंक शेअर करा, परंतु माझे व्हिडिओ कोणी अपलोड करू नका. त्यांच्या युट्यूबला स्ट्राईक पडेल. चला, रजा घेते.